नमस्ते. आज थालीपीठ बनवायचे. तुम्हाला थालीपीठाचं प्रमाण सांगते मी. 2 वाट्या हरभरा डाळ, 2 वाट्या मसूर डाळ, 2 वाट्या मूग डाळ, 2 वाट्या उडीद डाळ. ह्या 2-2 वाट्या असेल तर 4-4 वाट्या बाकीचं धान्य घ्यायचं. गहू 4 वाट्या, ज्वारी 4 वाट्या, बाजरी 4 वाट्या, तांदूळ 2 वाट्या, 2 चमचे जिरी, 1 चमचा ओवा. एवढं साहित्य लागते. तर मग आपल्याला आज थालीपीठ बनवायचे. त्यासाठी लागणार आपल्याला थालीपीठ बनवायचे. त्यासाठी मी 2 वाट्या पीठ घेतलेले भाजणीचं पीठ, 2 वाट्या पाणी आहे, एक मोठा कांदा, एक छोटा कांदा आहे, अर्धा चमचा जिरी आहे, अर्धा चमचा ओवा आहे, चवीनुसार मीठ आहे, अर्धी वाटी कोथिंबीर आहे, 10 लसणाच्या पाकळ्या आहे आणि 7 मिरच्या आहेत. एवढं यासाठी लागणारं साहित्य आहे. आपण आता हे बारीक करून घेऊया साहित्य. मिरची, लसूण, जिरी, ओवा हे बारीक करून घ्यायचं. जिरे लसूण हे बारीक झाल्यानंतर पीठ मळून घेऊया. हे बारीक झालेले कांदा कापून घेते, कोथिंबीर, मीठ आणि मिरची, लसूण, ओवा, जिरी बारीक केलेलं. हळद घालायची, अर्ध्या चमच्याला पण कमी घालायची, का तर कमी प्रमाणे. त्यासाठी 2 वाट्या पाणी घेतलेले. पाण्यामध्ये पण थोडं तेल टाकायचं. कपडा तर ओला केलेलाच आहे, थोडस आपलं तेलाने पाण्याचा हात लावायचा जराशी. थालीपीठ जास्त पातळ पण नाही करायचे आणि जास्त जाड पण नाही करायचे.
असे थोडे थोडे चित्र काढायचे बोटांनी. आणि वरतून झाकण. अशा प्रकारे आपले थालीपीठ तयार झालेले. दही आणि सोलापुरी चटणीचा बेत ठरवला होता थालीपीठासोबत खायचा. रेसिपी तर मी तुम्हाला सांगितलेली आहे थालीपीठाची. तुम्ही पण असे थालीपीठ करून पहा, कसे झाले ते सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद. खूप छान झालेले थालीपीठ. सोलापुरी शेंगदाणा चटणी म्हणजे आता खूपच छान. दही सोलापुरी चटणी खूप सुंदर झालेली आहे. थालीपीठाचा बेत आहे आज. आज लवकर हॉटेलवरून आलेलो आहे. आज सुट्टी हॉटेलला आपल्याला, त्याच्यामुळे आज थालीपीठाचा बेत आहे. कसं झालंय बघू आपण. लय दिवसांनी आता थालीपीठ तरी झाले असते ना.